चंचल म्हणून तुम्हाला उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात। त्यासाठी यंत्रणा त्यांनी राबवली, अधिकृतपणे फोन करतात, लपून फोन करत नाही आहेत ते। मग हे तुम्हाला अक्कल आधी यायला पाहिजे होती उमेदवार ठरवताना। उमेदवार ठरवण्याआधी जर इंडिया ब्लॉकनी सर्व ऑल पॉलिटिकल पार्टीशी चर्चा केली असती, त्यातून एखादं नाव सगळ्यांच्या संमतीनं आलं असतं। तुम्ही नाव ठरवता आणि असं नाव ठरवता की ज्या नावाशी अनेक घटकांचा संबंध नाही। ठीक आहे, ते राज्यपाल आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, पण ते झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनामध्ये ईडीने अटक केली। संविधानाची कोणती मूल्य पाळली नाहीत आणि संविधानाचे प्रमुख म्हणून बसलेला राधाकृष्ण यांनी राजभवनामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणं हे घटनाबाह्य आहे हे ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं नाही। हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे आमची लढाई ही अशा प्रकारच्या हुकुमशाही प्रवृत्ती आणि त्याचं समर्थन करणाऱ्या संविधानिक पदावरील व्यक्तींच्या विरुद्ध आहे। ही वैचारिक लढाई जरूर आहे, पण आमचाही आकडा हा नगण्य नाही। सर, प्रश्न असा आहे की कळतंय असं की घटना दुरुस्ती आज सादर केली जाणार आहे, 30 दिवस जेलमध्ये राहिलेला व्यक्ती असेल, ही एक जो नवीन कायदा येतो आहे घटनेतल्या